एका लहानशा गावात रघुनाथ नावाचा कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार मोठी जमीन नव्हती, पण मेहनत करण्याची तयारी भरपूर होती. रोज पहाटे सूर्य उगवण्याआधी रघुनाथ उठायचा. तो आपल्या शेतात जायचा, माती हातात घ्यायचा आणि म्हणायचा, ही मातीच माझं खऱ्या अर्थानं धन आहे. पावसाळा कधी जास्त, कधी कमी, कधी पीक चांगले येई, कधी वाया जाई, पण रघुनाथ कधीही तक्रार करत नसे. तो म्हणायचा, आज नाही तर उद्या मेहनतीचं फळ मिळतच. एक वर्ष मात्र खूप कठीण आलं. पाऊस पडला नाही. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं वाळून गेली. काही जण हताश झाले. पण रघुनाथ थांबला नाही. तो रोज विहिरीतून पाणी काढून थोड्या थोड्या रोपांना पाणी घालत राहिला. लोक त्याला म्हणाले, अरे, एवढी मेहनत कशाला? काही उपयोग नाही. रघुनाथ हसून म्हणाला, बीज पेरलंय तर आशाही पेरली आहे. काही महिन्यांनी त्याच शेतात हिरवीगार पिकं डुलू लागली. ज्या ठिकाणी सगळीकडे ओसाडपणा होता, तिथे रघुनाथाचं शेत फुलून गेलं. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे म्हणाले, हे कसं शक्य झालं? रघुनाथ शांतपणे म्हणाला, मेहनत, संयम आणि विश्वास हेच शेतकऱ्याचं खरं भांडवल आहे. त्या दिवसापासून रघुनाथ फक्त शेतकरी राहिला नाही, तर सगळ्यांसाठी प्रेरणा बनला. मेहनत कधीच वाया जात नाही. आशा सोडू नका, प्रयत्न करत राहा. अशाच सुंदर आणि मजेशीर गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.